कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। देशासह महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार आहे। MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। पश्चिम बंगालमध्ये लाखो लोक मतदानाला मुकणार आहेत। LPG संकटात सिलेंडर पुरवण्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे। इराणने भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलंय। IPLच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आलाय। आशा भोसले अनंतात विलीन। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 14 एप्रिल वार मंगळवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे मान्सूनच्या अंदाजाची। देशातील सामान्य लोकांसह शेतकरी देखील मान्सूनच्या अंदाजाची आतुरतेने वाट पाहत आहेत। याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मान्सूनबाबत एक चिंताजनक माहिती दिली आहे। विभागाने एका पत्रकार परिषदेत 2026च्या मान्सून हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर केला आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार यावर्षी मान्सूनची गती सामान्य गतीपेक्षा थोडी मंद असणार आहे। तसंच एकूण पर्जन्यमान हे दीर्घकालीन सरासरीच्या केवळ 92% राहण्याचा अंदाज आहे। याचा अर्थ यावर्षी पाऊस सामान्य प्रमाणापेक्षा 8% कमी पडणार। पावसातील या तुटीमागील एल निनोचा प्रभाव हे कारण असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे MPSC विद्यार्थ्यांना दिलाशाची। स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय चांगला आणि महत्त्वाचा निर्णय आलाय। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निपुण सेतू योजना सुरू करण्यास मंजुरी दिली आहे। ही योजना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतूच्या धर्तीवर आणली। आता MPSC परीक्षेच्या माध्यमातून उमेदवारांना एकाच वेळी अनेक संवर्गांसाठी संधी मिळणार आहे। यापूर्वी MPSC फक्त 53 संवर्गांसाठी परीक्षा घेत असे, मात्र ही संख्या आता वाढवून 103 संवर्ग इतकी करण्यात आली। याचा अर्थ असा की उमेदवाराने एकदा परीक्षा दिली, गुण मिळवले आणि वेटिंग लिस्टमध्ये आला तर पुन्हा वेगवेगळ्या विभागांसाठी परीक्षा देण्याची गरज नाही। एका विभागात निवड झाली नाही तरी दुसऱ्या विभागातील समकक्ष रिक्त पदासाठी त्याच्या गुणांच्या आधारे थेट संधी मिळू शकणार आहे। यामुळे वेळ, पैसा आणि मेहनत मोठ्या प्रमाणात वाचणार आहेच, शिवाय भरती प्रक्रिया अधिक सुसूत्र, सोपी आणि पारदर्शक होणार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पश्चिम बंगालमध्ये 34 लाख लोक मतदानाला मुकणार असल्याची। पश्चिम बंगालमधील मतदार यादीतून नावं वगळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिलाय। ज्या व्यक्तींची नावं यादीतून वगळण्यात आली आहेत आणि ज्यांची त्या विरोधातील अपील अद्याप प्रलंबित आहेत त्यांना तुर्तास मतदानाचा अधिकार दिला जाणार नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलंय। या निकालामुळे लाखो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या वकिलांच्या म्हणण्यानुसार जवळपास 34 लाख अपील प्रलंबित आहेत। SIR प्रक्रियेदरम्यान ज्या मतदारांची नावं वगळण्यात आली होती त्यांना मतदानासाठी अंतरिम परवानगी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय। तसं करण्याची परवानगी दिल्यास संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर संभाव्य परिणाम होऊ शकतो, असं निरीक्षण न्यायालयाने सुनावणी दरम्यान नोंदवलंय। पॉडकास्टची चौथी बातमी आहे देशातील LPG पुरवठ्याची। होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर LPG पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे। हे संकट लक्षात घेता देशात 5 किलो वजनाच्या लहान LPG सिलेंडर्सचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलाय। एका अधिकृत निवेदनानुसार 23 मार्च पासून आतापर्यंत 5 किलो वजनाचे 13 लाखांहून अधिक LPG सिलेंडर्स विकले गेले आहेत। दैनंदिन विक्रीचा 1 लाख युनिट्सच्या विक्रीचा टप्पा ओलांडलाय। सरकारने स्थलांतरित कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी या सिलेंडर्सची उपलब्धता अत्यंत वेगाने वाढवली, हे याचं मुख्य कारण आहे। पॉडकास्टची 5वी बातमी आहे भारताला इराणच्या सहकार्याची।
इराणने भारताला महत्त्वाचं आश्वासन दिलंय. इराणने स्पष्ट शब्दात सांगितलंय की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या भारतीय जहाजांवर त्यांनी कोणताही पथकर किंवा टोल लावलेला नाही. इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फतह अली यांनी याबाबत खूप ठाम भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, तुम्ही या गोष्टीची खात्री भारत सरकारकडे करू शकता. आम्ही आजवर कोणताही पथकर आकारलेला नाही आणि पुढेही आम्ही भारताला पूर्ण मदत करत राहणार आहोत. राजदूत फतह अली यांनी पुढे सांगितलं की या आव्हानात्मक काळातही भारत आणि इराण यांच्यातील संबंध मजबूत आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. IPL 2026च्या वेळापत्रकात एक मोठा बदल करण्यात आलाय. आगामी अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकांमुळे IPL 2026 मधील 2 सामन्यांची ठिकाणं आणि वेळा बदलण्यात आल्या आहेत. अहमदाबाद महानगरपालिका निवडणुकांमुळे 26 एप्रिल 2026 रोजी होणारा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामना आता चेन्नईतील MA चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितलंय. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स सामना आधी 26 एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये होणार होता, पण महानगरपालिका निवडणुकांमुळे सामन्याचं ठिकाण बदलून चेन्नई करण्यात आलंय. हा सामना 26 एप्रिल रोजी दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. तर दुसरीकडे याच 2 संघांमधील 21 मे रोजी चेन्नईमध्ये होणारा सामना अहमदाबाद येथे हलवण्यात आलाय. चेन्नई विरुद्ध गुजरात सामना 21 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे आशा भोसले यांच्या अंत्यसंस्काराची. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं रविवारी दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी पुष्पचक्र अर्पण केलं. यावेळी पोलीस दलाकडून सलामी देण्यात आली. आशा भोसले यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शिवाजी पार्कवर अलोट गर्दी उसळली होती. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय यशवंत क्षीरसागर.